नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून. मुंबई महापालिकेत काँग्रेसचं ठरलं, स्वबळावर लढणार. बुलढाण्यात पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, सायबर गुन्ह्यात केली वसुली. नाशिकमध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी 2च दिवस शिल्लक, शुक्रवारी 86 अर्ज दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ, भाजी मोचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर यांचा मृतदेह असल्याची माहिती. खडसेंची 7.5 संपेना, विश्वासू सहकार्याने केला शिंदे गटात प्रवेश, खडसेंना धक्का. मुंबई महापालिकेत काँग्रेस एकटी लढणार. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. अत्यंत चुरशीच्या ठरणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या मुंबई महापालिकेत काँग्रेस पक्षाने एकला चलो रेचा नारा दिलाय. मुंबईत सुरू असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या शिबिरात काँग्रेसने ही मोठी घोषणा केली आहे. यामुळे मुंबईत महापालिका निवडणुकीची आणि महाविकास आघाडीची समीकरणं कमालीची बदलणार आहेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर काँग्रेस मुंबई महापालिकेत त्यांच्या सोबत जाईल का, असा अनेक दिवसांपासून प्रश्न होता. त्याचं उत्तर आज अखेर मिळालंय. मुंबई काँग्रेसचे एक दिवसीय शिबिर आज मुंबईत पार पडतंय. त्यात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी ही घोषणा केली आहे. आता यावर महाविकास आघाडीतील बाकीच्या पक्षांची काय भूमिका असेल हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. खासदार वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की काँग्रेसने एकटं लढलं पाहिजे अशी आम्ही मागणी केली होती. त्याला वरिष्ठांकडून होकार मिळाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाशी आमची युती यापूर्वी राहिलेली आहे. त्यांच्याशी आम्ही या संदर्भात बोलणार आहोत, असं गायकवाड यांनी म्हटलंय. 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर सर्वच महापालिकेच्या निवडणुकांच्या संदर्भात पक्षांनी निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असल्याने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतरची ही पहिली निवडणूक असल्याने मुंबईच्या होम ग्राउंडवर ते कशी कामगिरी करणार हेही बघणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बुलढाणा सायबर पोलिसांची मोठी कामगिरी, डिजिटल अरेस्ट, फसवणूक प्रकरणातील 10 लाखांपैकी 9.94 लाख रुपये परत. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केलं आवाहन. सायबर गुन्ह्यातील अत्यंत गंभीर समजल्या जाणाऱ्या डिजिटल अरेस्ट स्वरूपातील फसवणूक प्रकरणात बुलढाणा सायबर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोठी कामगिरी बजावली आहे. तक्रारदार विनोद कुमार उत्तमराव साळोक आणि यांची पत्नी यांना खोट्या सीबीआय व ट्राय विभागाच्या नावाने धमकी देत त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे खोटे आरोप लावून 10 लाख रुपये ऑनलाईन भरवयास लावून फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी तातडीनं कारवाई करत फिर्यादीची तब्बल 9.94 लाख रुपये परत मिळवून दिलेत. तर आरोपी विरुद्ध सायबर पोलीस स्टेशन विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय. ही कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश सदगर, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या पथकाने केली आहे. तर यावेळी डिजिटल अरेस्ट या स्वरूपाचा कोणताही प्रकार नसतो. पोलीस किंवा कोणतेही डिपार्टमेंट व्हॉट्सअपद्वारे कॉल किंवा व्हिडिओ कॉल करून आपणास अटक करत नाही. त्यामुळे अनोळखी नंबरवरून येणारे व्हॉट्सअप कॉल किंवा व्हिडिओ कॉल आल्यास नागरिकांनी त्यास प्रतिसाद देऊ नये. तसेच ऑनलाईन आणि आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर 1930 किंवा 1945 या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले. गंगापूर तालुक्यात रस्त्याच्या कडेला आढळला संशयास्पद मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील हदियाबाद नारवाडी परिसरात रस्त्याच्या कडेला एका युवकाचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांना हा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळल्याने त्यांनी लगेच याची माहिती गंगापूर पोलीस ठाण्याला दिली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला आणि पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे पाठवलाय. मृत युवकाची ओळख गणेश रघुनाथ टेमकर, वय वर्ष 30, राहणार भालगाव अशी आहे. प्राथमिक तपासात मृतदेहाजवळ कोणतेही संघर्षाचे ठसे किंवा वाहन अपघाताची स्पष्ट चिन्ह आढळलेली नाही. त्यामुळे घातपात आहे की अपघात याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांमध्ये अनेक चर्चा रंगल्यात. गंगापूर पोलिसांनी शवविच्छेदनाचा अहवाल येईपर्यंत काहीही सांगणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलंय. पुढील तपास सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 2च दिवस शिल्लक, इच्छुक उमेदवारांचे वाढले टेन्शन. जिल्ह्यातील 11 नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी शुक्रवारी एकूण 86 अर्ज दाखल. नाशिक जिल्ह्यातील 11 नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी एकूण 86 अर्ज दाखल झालेत. नगरसेवक पदासाठी 78 तर नगराध्यक्ष पदासाठी 8 अर्ज दाखल झालेत. तर जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी 5व्या दिवशी एक अपक्ष उमेदवार सोडला तर पक्षाचे अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. दरम्यान अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 2 दिवस बाकी असून अद्याप कोणत्याही पक्षाने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे उर्वरित दिवसांमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे. माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंना मुक्ताईनगरात मोठा धक्का.
अत्यंत विश्वासू शिवसेना शिंदे गटात माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंचे जवळचे विश्वासू पदाधिकारी असंख्य कार्यकर्ते यांनी शिवसेनेत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय। अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार शकील जनाब युवक अध्यक्षसह असंख्य मुस्लिम बांधवांचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला। यामुळे एकनाथ खडसे यांनी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंना या ठिकाणी धक्का मानला जातोय।